आपण आपल्या धर्माचं पालन नाही केलं तर कोण घेणार आहे मग धर्माला? आपणच बाबा तुम्ही गेले इथून पुढं कोणी आले नाही महाराष्ट्रात रूप पाडू गादीला कोणी पाय लावला तर गुडी घेणे आणि जायचे त्याशिवाय ठेकायला नाही यायचे. आपला आपला धर्म आपण नाही पाळला याच्यापेक्षा पाप दुसरं कोणचं नाही. मग धर्म नाही पाळला हेच नाही व्हायचं. आणि कोणत्या जाती धर्माच्या मायमावल्या असू द्या, एवढं एक सांगतो लगेच थांबतो. इतकी पवित्र जागा आहे नी, सगळ्या मायमावल्या जेवढ्या ताई बसल्या आता पुढच्या सगळ्या माणसाला धरून द्या कोपऱ्याला. पहिल्यापासून कोपऱ्या धरायचा ना आधी. हे आज नवीन नाही, ते पहिल्यापासून ते कोपऱ्यावर बसते. तंबाखू हाणायचे असं एका बाजूला बसून त्यांच्याकडे बरेच कामं असतात, लय लफडे असतात त्यांचे. त्यामुळे त्यांना बसून द्या, फक्त हरकत नाही. पण सगळ्यात ताईला माझी एवढी विनंती, एवढ्या वेळेस जाऊ द्या बघ, पुढच्या वर्षी सुद्धा घरात बसू नका. आणि पोरं, तरुण पोरं कीर्तनाला सुरुवात करी जा असली. तुम्ही शिकेचा बाबा पोरं वाजायचे नाही तर तुम्ही मला जेवण ठेवलं ते शिकायचं आपलं उघड. पोरं बी शिकून सोडलेले बरे, पोरं बी शिकले पाहिजेत ना. ज्याला ज्ञान आहे त्यांनी समजा नाही का. मी आता मुंबईला गेलो मग मी आता सांगितलं, जे व्यावसायिक लोक आहेत, जे IPS आहेत झालेत, न्यायाधीश झालेत आणि जे रिटायर झालेत ना, तुम्ही कसे अधिकारी झाला, PSI कसे झाले, तुम्ही तहसीलदार कसे झाले, तुम्ही डॉक्टर कसे झाले, व्यावसायिक कसे यशस्वी बनले, तुम्ही सांगतच नाहीत मला. आम्हाला रिटायर झाला, फार्म हाऊस बांधताय शेतात, तिथं जाताय, नातू संभळीत बसताय. त्याच्यापेक्षा तुम्ही 2-3 वर्ष वेळ द्या आम्हाला. गरीबाला सांगायचं बाबा तुमची लेख अशी शिकवा, तुमचं पोरगा असं शिकवा, लेकरा बाळाचं कल्याण होईल, तुमच्या ज्ञानाचा मान. 1,000 जवळपास सगळे उद्योगपती एकत्र आले. ते म्हणजे पुढे आम्ही ज्ञान देत जाऊ लोकांना, कशी यशस्वी झालो. तसं आपले जे बाळा तुम्ही आपलं काय करायचं मोकळ्या वेळेत, तुम्हाला वेळ मोकळा नाही ठेवू आपण त्याच्यात मोकळ्या वेळेत असं वेळ देत आपले पोरं टाळ करी, त्यांना गाथा वाचायचं शिकायची सवय लागेल. म्हणजे थोडं नाक सुटल आम्हाला. आम्ही सगळ्यात जास्त चौकात वाट्यावर बसू. आमचा नाक मोडायचा असेल ना तर प्रत्येक गावात सर्कल, आपले सर्कल आहे तालुक्यात, सर्कलच्या बाबाने आठवड्यातून एक दिवस एकत्र जायचं आणि एका मंदिरात जाऊन बस जायचं. या पट्ट्यावर सगळे गोळा करायचा, पळत वाजायला लावायचं, वाकडं तिकडं पाहिजे हानींना. हानता हानता शिकून जाईल. कुणीच आईच्या पोटातच शिकून आलेलं नाही, शिकतील. ते बी काम एक नवीन राबवावं लागेल, म्हणजे आपला वारकरी संप्रदायाचा धर्म मोठा वाढ. तुम्हाला काय सांगा, इतके हुंबले धरून आणला लागतात. बाबा बाबा गिरी बाबाला विचारतो, म्हाताऱ्या माणसं धरून आणला लागतात, ये ना घ्यायला. खोटं नाहीये, मी सत्य सांगतो. माझ्या धर्माबद्दल मला अभिमान आहे म्हणून सांगतोय. आपल्या गावात पोर ते रोजानं लावायची गरज आहे. म्हातारे जर पोरायला सांगितलं 2 पोरायला तुम्हाला आज येणार दिवसभर घ्यायचा, एकाची टप्पर नाही घेतात का नाही रे? बघा आहे का, पण तुम्ही घेतात नाही जवळ तुम्ही जवळ आले पोरापर्यंत ढकले तर त्याला बाजूला चाललं नाही राहणार. काही गरज नाही पडणार त्यांनाही कळत. आपण गळ्यात घेतल्यावर दुसरे वादच शिकण आहे काय शिकण. 2-2 पोराला एका दिवसात काही हरकत नाही घ्यायला. पण ते तुम्ही म्हणतात नाही ना, आहे ना ते आपल्या 2-4 म्हातारे त्यांना नारळ देऊ आपण. म्हणजे थोडं आपली संस्कृती त्यांच्यावर तर आहेच पाहिजे. म्हाताऱ्या माणसाला पोराला शिकू द्या. पुढे तुमची पिढी गेल्यावर आमचं लय अवघड होईल. आम्हाला कोण नाही. तुम्ही मग गिरीबाबाचं सांगितलं ना, गिरीबाबाचं अनुभव लय डेंजर आहे. जात भीत काही नाही त्या माणसाजवळ. खरा धर्म चालवतो त्या माणूस. 1.5 वर्ष आमचे चालवले त्यांनी, अंतरवले 1.5 वर्ष सलग खंडच नाही पडून दिला. बाबा नाही म्हणले की त्यांनी धरून आणलेच म्हणून समजायचं. पण एक दिवस खंड नाही पडून दिला. असा माणसं आहेत ते. गिरीबाबाचं कौतुक काय करावं. आता आमच्या मनात माहिती, सगळ्या राज्यातल्या 6 कोटी मराठ्यांना माहिती तुमच्या मागं. मग तिथं ते म्हणले लय मोठे आणतो मी टाळ तरी, मग तुम्ही काळजी करू नका. बाबा पण तयार केले. चला तुम्हाला आता जास्त वेळ घेत नाही. खूप खूप मनापासून तुम्हाला शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद बाबाजी.